नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला सकाळी सुरुवात करते. आज आहे संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर घरातले सर्व कामं झालेले, मुलांची काही आज स्कूल नव्हती तर मुलं घरीच आहे. आणि आज आम्ही थोडं उशिरा उठलो. मुलांची स्कूल नाही राहिली का मग माणूस थोडंसं उशिरा उठतं, तर तसं आम्ही थोडं उशिरा उठलो. मग आता आंघोळी वगैरे सर्व आवरलं, देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे. आणि आज स्वयंपाक करायचा नाही आहे, साबुदाण्याची खिचडीच बनवायची आणि मुलं पण खाऊन घेतात, मुलांना आवडते. आणि केळं आणून ठेवलेले, काही साबुदाण्याची खिचडी केळं होऊन जाईल आमचं आलं. आणि संध्याकाळी बनवणार मी नैवेद्यासाठी, ते काही ठरवलेलं नाही आहे. नैवेद्य बनवणार संध्याकाळी. संकष्ट चतुर्थीचा गोड पदार्थ बनवते मी, शिरा वगैरे काहीतरी बनवणार. तर आजचं वातावरण बघ, मस्त वातावरण आहे आजचं आणि हवा चालू आहे, कंटिन्यू हवा चालू आहे आज. तर मी आता लवकरच साबुदाण्याची खिचडी करून घेणार आहे. मुलांना पण भूक लागून गेलेली आहे, थोडं उशीर झाला उठायला, त्याच्यामुळे कामं पण उशिरा झाले माझे. तर बटाटे वगैरे चिरून ठेवले मी, कांदेसुद्धा आहे, शेंगदाणेसुद्धा भाजून ठेवलेले, सर्व आवरलं गेलेलं आहे माझं. इथे बघू शकतो, चिरून घेते. आणि मी छिलका सहितच, मला बटाटे आवडतात त्याच्यामुळे मी छिलकं काढत नाही बटाट्यांचं. आता त्यांना पाण्यात टाकते. शेंगदाणे पण भाजून घेतलेले. तर चला मी साबुदाण्याची खिचडी करून घेते आणि मुलांना जेवायला देते आणि मग बोलते तुमच्याशी. तर गुडिया राणीने ना माझ्याकडनं चॅलेंज घेतलेलं आहे, तिच्या पप्पांनी तिने. तर तिला खायची सोयाबीन चिल्ली, ती बनवते सोयाबीन चिल्ली. आणि ती मला एक प्रश्नसुद्धा विचारणार नाही आहे, कसं बनवायचं आहे काय बनवायचं आहे. ती बघा तिची तयारी करते ती. आणि तिला म्हटलं मी साबुदाण्याची खिचडी खाऊन घे, ती म्हणे मला सोयाबीन चिल्ली खायचं आहे आणि मीच बनवणार, तू नाही बनवायचं. तर ती आज, आणि तिचं सकाळी अभ्यास झालेला आहे. सकाळी 5 वाजता उठली होती ती. किती वाजता उठली होती? मला तर जाप पण होती, ती लवकर उठली होती. किती वाजता उठली होती? तिची आंघोळ करून ती अभ्यासला बसली होती. फक्त कृष्णा, मी आणि तिचे पप्पा झोपलेले. माझी इथं साबुदाण्याची खिचडी होते, तिला खायची नाही आहे खिचडी. आता काय काय करणार आहे त्याच्यात? तर मीठ टाकलं का? याच्यात नाही टाकावं लागत, त्याच्यात पाण्यात गरम पाण्यात मीठ टाकावं लागत. आणि तू सांगितलं मी काहीच हे करायचं नाही बुवा असं, पण मी सांगून दिलं मीठ टाकायचं. टाका टाक ना. हां टाक, बस. माझे साबुदाणे झालेले बघा इथं, आणि इतके छान कलर बी आलेला आहे ना. मला तिखट टाकून आवडतो, तिखट पण, आणि त्याच्यात हिरवी मिरची पण पाहिजे. आणि गुडिया राणी इथं बनवते, बस चांगलं कालव. त्यांना तिखट कुठे लागलेलं आहे ते बघ बरं. सर्वांना तिखट, मीठ, ते अद्रक लसूणची पेस्ट लागायला पाहिजे. गुडिया राणीने इथं टाकलं कॉर्नफ्लॉवर, तिखट, अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ. सर्वांना लागू तिथे व्यवस्थित, लागलेलंच नाही आहे ते, व्यवस्थित कालवून घेतलं. तर गुडिया राणी बनवते आणि किती पसारा करून ठेवला करून द्यायचं आहे तिला. आणि शिकून जाणार, त्याच्यामुळे मोठावाला इथे हा घे. आणि ती टाकून बघितलं, तिला म्हटलं टाकून पाय झालं आहे का नाही तेल गरम. चांगलं क्रिस्पी होऊ द्यायचं बेटा त्यांना. हां ते टाकलं वगैरे. मला सांगितलं घेऊन द्या मी करून. आणि तेलाला थोडी साईडला हो, दूर हो, सरक तिकडे हो, इथं उभी राहा, लांबच उभं राहायचा. आणि चमचा इथं आहे ना असा टाईट धर थोडासा, असा. होऊ दे त्यांना. सरक, तिचं असं असं हलवायचं, असं झालं. किती छान झालं. टाक आता. याच्याने टाक, तुला घाबरत असणार ना, होऊन जाते कमी. याच्या पुढे कमी टाकलो. हां हे चांगलं होऊ दे.
तर गुड्या राणीची सोयाबीन म्हणजे तळली जाते आणि मग तिची प्युरी करणार. प्युरी करणार तेव्हा काय टाकायचं, तेल टाकायचं. हेच तेल घ्यायचं, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा टमाटर टाकून द्यायचा कच्चापणा आणि मग टमाटर सॉस नाही आहे मानावं लागेल, दादाला पाठव. तर गुड्याची सोयाबीन चिल्ली झालेली आहे आणि ग्रेव्हीसुद्धा करून घेतली तिने. मला विचारून काय टाकायचं आहे काय नाही. तिला उकळी येऊ दे एक मस्त आणि मग टाक. आली उकळी आली मस्त आणि टाका. मी कालवून देऊ का बेटा? सर सोड. वाव मस्त कलर आला ताई. कोथिंबीर टाकायची आहे. हां टाकते कोथिंबीर टाक. अजून आहे का? टाक ना सर्व. खाऊन घ्या आता मस्त. आणा प्लेटा. तर गुड्याची सोयाबीन चिल्ली सुद्धा झाली ना. मोठी स्प्रेड नाही छोट्या प्लेटांमध्ये घे. तुम्ही 2 जणी खाणार. गावला बी बस आणि स्पून घेऊन घे काटे. घे बेटा. झालेलं आहे, गॅस बंद कर. तर जेवतील ते आता. माझं झालं आणि यांचं पण झालं. साबुदाण्याची खिचडी खाऊन घेतली आम्ही. तर बसलो आता टी व्ही पाहत. आता तर फराळ करून ना मस्त आराम केला थोडा 5-10 मिनटं आणि पाहुणे आले आमच्याकडे. तर पाहुण्यांमध्ये 1-1.5 घंटा तर पाहुण्यांमध्येच गेला आमचा. आणि तेव्हापासून आहे ना मी कंटिन्यू काम करत होती. आज फ्रीज वगैरे सर्व क्लीन केलं मी. आणि फ्रीजमध्ये ना थोडं आपण कसं भाजी उरली लगेच ठेवून देतो, दूध उरलं ठेवून देतो. तर अशा आहे ना भरपूर पातेल्या जमावून गेल्या. त्या 5-6 पातेल्या त्या पूर्ण पातेल्या क्लीन केल्या आणि पूर्ण फ्रीज क्लीन केलं मी. झाडू पोचा वगैरे. आणि आहे ना मी जेवण करून ना थोडा आराम गोळ्या घेतल्या. तर मला थोडा आराम करायचा होता. तर तेवढ्यात त्या ताई आल्या तर बसले गेल्या. तर भांडे पडलेले होते माझे. तर भांडे वगैरे घासले मी. आता पूर्ण किचन क्लीन केलं. राऊंड मारून आली एक. आणि पाहुण्यांचे पूर्ण कप वगैरे धुवून मी एका साईडला ठेवले. दूध गरम केलं आणि भांडे बी पडलेले. तिथं केळे ठेवलेले. आणि पूर्ण घर क्लीन झालेलं आहे माझं. आणि इतकं फ्रेश वाटतं. फ्रीजसुद्धा क्लीन केलं मी. आणि फ्रीज क्लीन करायचंच होतं असं पण. आणि आज पूर्ण क्लीन करून घेतलं. इकडचं पण पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि आपले कसे एक्स्ट्रा भांडे होऊन जातात ना, त्याच्यामुळं क्लीन करावंच लागतं. आणि माझे तर होऊन जाता एक्स्ट्रा भांडे, त्याच्यामुळे मला क्लीन करावंच लागलं. ते पूर्ण क्लीन केलं. झाडू पोचा वगैरे आत्ता आवरलं माझं. आणि जस्ट थोडंसं 5-10 मिनटं राऊंड मारायला गेली मी. लगेच आली मी राऊंड मारून. त्या माझ्या मैत्रिणी जिकडे आलेल्या होत्या राऊंड मारायला. तर आता स्वयंपाक करते मी. स्वयंपाकमध्ये विचार करते काय बनवायचं आहे. तर बघते आता फ्रीजमध्ये काय आहे भाजीपाला. आणि गुड्या त्यांना विचारते. त्यांनी दुपारी मंचुरियन खाल्लेलं होतं. तर आता त्यांना भूक लागून गेलेली आहे. आता आल्या म्हणते स्वयंपाक कर. आणि यांना पण आज चतुर्थी होती तर साबुदाणे थोडे खाल्ले. आणि मला साबुदाणा पचत नाही, त्याच्यामुळे मी थोडाच खाल्लेला आहे. तर आता बघते स्वयंपाक करते. आणि आता 6:45 झालेले. पहिले दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर मी बनवली मटकीची भाजी विचार करून. आणि मटकी पडलेली होती म्हणून मी मटकीची भाजी बनवली. तर पातळ बनवली मी. सकाळचा कसा उपवास आहे म्हटलं पातळच बनवावी. तर मग मी तर हे बघा मस्त पातळ बनवली. आणि आपली मस्त गावरानी पद्धत सारखी बनवली मी. आपल्या जशी गावाला बनवतो ना तशी बनवलेली. थोडी पातळ आणि मस्त अशी झणझणीत. आणि याच्यासोबत भाकर, बाजरीची भाकर बनवणार आहे मी. इथं टाकते मी आता कोथिंबीर बी चिरून ठेवली मी. आणि कोथिंबीर एवढी महाग आहे ना, खूपच महाग आहे. 50 रुपये पावशेर आणली होती मी. थोडी वापरावी लागते पण मला कोथिंबीरशिवाय भाजी आवडत नाही, त्याच्यामुळे. आणि भाकरी बनवणार. मुलांना म्हटलं भाकरी खाऊन घे जा.
गुड्याला पण सांगितलं मस्त चुरून भाकर खा म्हटलं. सकाळी पण कोरडं खाल्लेलं आहे आणि काल पण ना चपाती खाल्लेली होती. सकाळी चपाती खाल्ली होती, रात्री त्यांनी भातच खाल्लेला आहे. म्हणजे कालपासून त्यांनी ना पोळीला बी तोंड लावलं नाही, भाकरला बी नाही. तर आता म्हटलं भाकर चुरून खायची, तर मग मी भाकरी बनवणार. यांना पण आवडते भाकर आणि मला तर भाकर एक टाईम भाकरच पाहिजे. आणि सकाळचा उपवास आहे ना, आता असं वाटत होतं तर भाजी भाकरच करावा, डाळ भात नको. ठरवलं होतं मी डाळ भात बनवणार म्हटलं, पण डाळ भात नको, मला खायचं मन नाही होते. आणि उपवास राहू द्या तर आपल्याला ना तिखट खाऊशी मन होतं. तर त्याच्यामुळे मी मटकीची भाजी आणि भाकरीचाच बेत केला. तर आता झालेली आपली मटकीची भाजी आणि आता वाजता आहे 7:10 झाले. गुड्या राणीची पण गुलाबाईची आरती झाली. गुलाबाईची आरती करून केली आरती. तर गुलाबाई बसलेली आहे. तर खाऊ ठेवला नाही आहे गुलाबाईचा, तर आता खाऊ ठेवते. तर ठेवून द्यायचा काही पण. आणि अंधार राहते ना आता चांगलं. 8 दिवसापासून लाईट लागत नाही इकडच्या साईड, पूर्ण अंधार राहतं. फक्त आपले लाईट लावलेले राहतात तेवढंच, पूर्ण अंधार. भाकरी टाकून घेतल्या, भाजी झाली, गुड्या बसली जेवायला आणि आता आम्ही पण बसतो जेवायला. आणि बघा भाकरी टाकून घेतल्या मी आणि गुड्या जेवायला बसली आता. तर आम्ही पण बसतो आता जेवायला. जेवण करूनच आता वॉकिंगला जायचं आहे मला, थोडंसं राऊंड मारून येईन आज. आणि जेवण करून ना थोडंसं फ्रेश वाटतं त्याच्यामुळं. आणि गुड्या राणी बसली तर जेवायला, तर टी व्ही लावली गुड्याने, जेवण करतो. आणि आत्ताशी 7:45 झालेले. कृष्णाला यायला खूप वेळ आहे. कृष्णा येतो 8:45, अजून 1 तास टाईम आहे कृष्णाला यायला. तोपर्यंत आम्ही जेवण करून घेतो, कारण की यांना पण भूक लागून गेलेली आहे. तर आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते मी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.